गुरुचरित्र अध्याय 7. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्ण महिमा आम्हासी, निरोपीचे स्वामी कृपेसी, पूर्वी कवना साक्ष झाली, समस्त तीर्थ सांडूनी, श्रीपाद गेले किंकारणी, पूर्वी आधार केला कवनी, पुराण कथा सांगा मज, ज्यावरी असेल गुरुची प्रीती, तीर्थ महिमा ऐकणे चित्ती, वांछा होतसे ज्ञान ज्योती, कृपा सिंधू गुरुराया, सिद्ध म्हणे नामधारकासी, गोकर्ण महिमा मज पुससी, सांगेन तुझ विस्तारेसी, एकचित्ते परियेसा, पूर्वयुगी इक्ष्वाकुंशी मित्रसह राजा परियेसी, प्रतापवंत क्षत्रिय राशी, सर्व धर्मरथ देखा, राजा सकळ शास्त्रज्ञ, विवेकी अशी श्रुती निपुण, बलाढ्य शूर महाभीम, विद्योद्योगी दयानिधी, असता राजा एके दिवशी विनोदी निघाला पारधीसी, प्रवेशला महावनासी, वसती शार्दूल सिंह जेथे, निर्मनुष्य अरण्यात राजा पारधी खेळत भेटला, तेथे अद्भुत दैत्य ज्वलकर भयानक, राजा देखुनी तयासी, वर्षता शर झाला कोपेसी, मूर्छना येऊनी धरणीसी, पडला दैत्य तयावेळी, होता तयाचा बंधू जवळी, आक्रंद तसे प्रबळी, पाषाण हानी कपाळी, बंधू शोके करून या प्राण तेजिता निशाचर, बंधूसी म्हणतसे एर, जरी तू होसी माझा सहोदर, सूड घेई माझा तू, ऐसे बोलूनी बंधूसी, दैत्य पावला पंचतत्वासी, अनेक मायापाशी नर रूप धरिले त्यावेळी, रूप धरुणी मानवाचे, सौम्य वाणी बोले वाचे, सेवकत्व करी राजाचे, अतिनम्रत्वाने बोलून सेवा करी नाना परी, सेवकाचे सारखे मन धरी, कितीका दिवसांवरी वनांतरी राजा होता देखा, समस्त मृग जिंकुनी, दुष्ट जीवाते वधोनी, राजा आला परतोनी, आपल्या नगरा परियेसा, ऐसा असता एके दिवशी पितृश्राद्ध झाली परियेसे, आमंत्रण सांगे ऋषींशी, वसिष्ठादिका परियेसा, ते दिवशी राजा नेमे स्वयंपाक करवितसे सविवेक, कापट्टे होता तो सेवकस तया स्थानी ठेविला, राजा म्हणे तयासी पाकस्थानी तू वसशी, जे जे मागेल भानवसी, सर्व आणुनी त्वा द्यावे, अंगीकारोनी तो सेवक, नर माणसा आणुनी देख, कापट्य भावे करवी पाक, केली शाक तयावेळी, ठाय घालित ऋषेश्वरांशी, पाहिलेच वाढिले नर माणसांशी, पाहता कोप आला वसिष्ठाशी, दिदला शाप तयेवेळी, वशिष्ठ म्हणे रायासी, नर माणसं वाढिले आम्हासी, त्वरित ब्रह्म राक्षस होसी, म्हणून शाप दिदला, शाप देता तयेवेळी, राजा कोपला तात्काळी, अपराध नसता प्रबळी, वायामच का शापिले, नेने माणस पाक कोणी केला, माझा निरोप नाही झाला, वृथा आमुते शाप दिला, आपण शापीन म्हणतसे, उदके घेऊन अंजुळी, शाप वाया सिद्ध झाला तयेकाळी, तव राजपत्नी येऊनी जळी, पतीसी म्हणे ते नारी, गुरुसी शापिता दोष भारी, वंदुनी तयाचे रक्षण धरी, तेने भवसागर तरशिल, मंद येती सतीचे वचन, मानिता झाला राजा आपण, आंजुळीच्या उदक जाण, टाकी आपुले चरणावरी, शाप देता कल्मश पाणी, पडले राजाचे चरणी कल्मशपाद नाम म्हणून, ब्रह्मराक्षस झाला तो राव, राजपत्नी येऊनी परियेसी, लागली वशिष्ठ चरणांशी, उद्धरी स्वामी बाळकासी, एवढा कोप काय काज, करुणा वचन ऐकोनी, शांत झाला वशिष्ठ मुनी, वर्षे 12 क्रमोनी, पुनरुपी राजा होशील, शाप देऊनी वसिष्ठ ऋषी, गेला आपले स्थानाशी, ब्रह्मराक्षस राजा परियेसी, होऊनी गेला वनांतर, निर्मनुष्य अरण्यात, राजा राहिला प्रख्यात, भक्षितसे अनेक जनता, पशुमनुष्य आदी करुणी, ऐसे क्रमिता तयेवनी, मार्गस्थ दाम्पत्य दोन्ही, ब्राह्मण जाता मार्ग क्रमुनी, देखील राक्षस भयासुरे येऊनी धरी ब्राह्मणासी, व्याघ्र जैसा पशुसी, घेऊनी गेला भक्षवयाशी, विप्रश्री समागमे, अतिशोक करी ब्राह्मणी, जाऊन लागे राक्षस चरणी, राखे मज अव्यवपणी, प्राणेश्वरा ते सोडी पिते, न रक्षी का माझा पती, माझी तयावरी अतिप्रीती, मज भक्षी गा म्हणे सुमती, वल्लभाते सोडून पती विन राहता नारी, जन्म वृथाची दगडा परी, पहिले माते स्वीकारे, प्राण राखे पतीचे, पती लावण्यपूर्व वयसी, वेदशास्त्र पारंगेसी, याचा प्राण जरी तू रक्षिशी, जगी होईल तुझं पुण्य, कृपा करी गा आम्हावरी, होईन तुझी कन्याकुमारी, मज पुत्र होतील नामी, नाम वाढविन तुझे मी, ऐसे नाना परी देखा, विप्रसी करी महादुःखा, बोलन मानून ये राक्षस ऐका, त्या ब्राह्मणा ते बक्षिले, पती ते भक्षिले देखुनी, शाप बदली ते ब्राह्मणी, म्हणे राक्षस ऐक कानी, शाप माझा निर्धार, तू राजा सूर्यवंशी, शापास्तव राक्षस झालासी, पुढे मागोती राजा होसी, 12 वर्षे क्रमुनी, परी रमता स्त्रिये सवे, प्राण जाईल स्वभावे, अन्यथा बक्षिले दुष्ट भावे, दुरात्मा तू राक्षसा, शाप दविनी त्यावेळी, पतीच्या अस्थी मिळवून जवळी, काष्टे घालून या प्रबळी, अग्निप्रवेश केला तीन, ऐसे असता राव देखा, क्रमी 12 वर्षे निका, पुनरपी राजा होऊन ऐका, आला आपले नगराजी, विप्र स्त्रियेची शापवचन, स्त्रियेची सांगितली खुन, म्हणे संगत करिता तत्क्षण, मृत्यू असे आपणासे, ऐकोनी पतीचे वचन, मंद यंती दुःख करी आपण, मन करुणी निर्वाणी, ते जेव्हा प्राण पाहतसे,
मंद यती म्हणे रायासी संताना नाही तुमचे वंशाची वनी कष्टला 12 वर्षी आपुले कर्म न चुकेची ऐकोनी सतीचे वचन शोके दाटला अति गहन अश्रू आले नेत्रांतून काय करू म्हणत असे. मंत्री वृद्ध पुरोहितांशी बोलाविले परियसी ब्रह्महत्या घडली आम्हासी विमोचनक होय कवणेवरी. मंत्री वृद्ध पुरोहित तयासी म्हणते एका मात तिथे आचरावी समस्त पुनीत व्हाल तुम्ही करून ऐसा विचार राजा निघे तीर्थासाचार सर्व तीर्थ परिकर पूर्वी विधीपूर्वक करीत असे ज्या तीर्था जाय आपण अनेक पुण्य करी जाण यज्ञाधिक कर्म अज्ञ ज्ञान ब्रह्माधिकात देत असे ऐसी नाना तीर्थे करीत तरी परिब्रह्म हत्या सेवेची येत अघोर रूपी असे दिसत कवणे परी न जायची. कष्टोनी राजा बहुतां परी निर्वाण होऊन मनाभितरी हिंडत पातला मिथिलापुरी चिंताग्रस्त होऊन या नगर ब्राह्य प्रदेशी श्रमोनी राजा परियेसी चिंता करी मानसी रुच्चका कासे बैसलासे ऋषेश्वरा संवेत जैसा रुद्र प्रकाशित गौतम ऋषी अवचित तया स्थानाशी पातला. राजा देखुनी गौतमासी चरणी लोळे संतोषी नमन करे साष्टांगेशी भक्तिभावे करून या आश्वासुनी तये वेळी गौतम पुसे करुणा बहाळी क्षेम समाधान सकळी पुसता झाला वृत्तांत. काय झाले तुझे राज्य अरण्यवासाचे काय काज चिंताकुलित मुखांबुज कवन कार्य घडले असे ऐकुनी ऋषीचे वचन राजा सांगे विस्तारून शाप झाला ब्रह्मवचन ब्रह्महत्या घडली मज प्रायचित्त सकळीक यज्ञाधिकर्मे धर्माधिक सुक्षेत्र अपार तीर्थे देख आपण सकळ आचरेल शमन न होय महादोष सवेची येत घोर अघोर वेश व्रते आचरली कोटीश न जाय दोष सर्वता. आजीचे निमाजे सफळ जनन दर्शन झाले जी तुमचे चरण होतील माझे कष्ट निवारण म्हणून चरणा लागोल ऐकुनी रायाचे वचन करुणा सागर गौतम आपण म्हणे भय सांडिगा निर्वाण वचन तारील शंकर मृत्युंजय. तुझे पाप निवारणाशी सांगेन तीर्थ विशेषी महापातक संहार वयाशी गोकर्ण क्षेत्र असे भले स्मरण करता गोकर्णाशी ब्रह्महत्यादी पापनाशी तेथे ईश्वर सदा निवासी मृत्युंजय सदाशिव जैसे कैलासाचे शिखर अथवा सर्वधुनी मंदिर निश्चय कवास कर्पूर गोकर्ण क्षेत्री पर्येस जैशी अंधकार रजनी प्रकाश वया जेवी अग्नी चंद्रोदय जरी होय निर्वाणी तरी सूर्यप्रकाश विन गती नव्हे तैसे समस्त तीर्थाने पाप नच जाये याची कारणे सूर्योदयी तम हरणे तैसे गोकर्ण दर्शने होय सहस्र ब्रह्महत्या जरी घडल्या असती या शरीरी प्रवेश करता गोकर्ण क्षेत्री शुद्धात्मा होय पर्येसा रुद्रोपेंद्रवरींची देख जाऊनी तया स्थानी एका तप केले हो सकळी का कार्यसिद्धी होय त्या प्रती भक्तिपूर्वक तया स्थानी जप व्रत करीती फळ तो होय त्या लक्षगुणी असे पुण्यक्षेत्र असे जैसा ब्रह्म विष्णू देखा इंद्र देवा सकळी का साध्य झाले तप एका या वेगळे काय सांगू जाना तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपूर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू निरोपे विनयार्थ समस्त देव तेथे यती पुण्यक्षेत्री वास करीती ब्रह्मा विष्णू इंद्र सहिती विश्वेदेव मरुद्धन चंद्रसूर वस्तवादिक पूर्वद्वारी राहिले एक प्रीती करी भक्तिपूर्वक बैसले असती तये स्थाना अग्नि यम चित्रगुप्त एकादश रुद्र पितृदैवत दक्षिणद्वारी वास करीत संतोषे राहिले असती वरुणा सहित गंगा सकळी राहती पश्चिम द्वार सकळी प्रीती करी चंद्रमोळी तया सकळा पर्येस कुबेर वायू भद्रकाळी मातृदेवता चंडी सकळी उत्तरवास त्रिकाळी पूजा करीती महाबळेश्वराची चित्ररथादी विश्वावसू पर्येसी चित्रसेन गंधर्व सुरसी पूजा करीती सदाशिवाची सदावसोनी तया ठाई घृताची रंभा मेनका तिलोत्तमा उर्वशी एका नित्य नृत्य करीती देख महाबळाश सन्मुख वशिष्ठ कश्यप कण्व ऋषी विश्वमित्र महातापसी भरद्वाज जैमिनी जापाल ऋषी पूजा करीती सदा तेथ कृतयुगी ब्रह्म ऋषी आचार करीती महाबळेश्वराचे भक्तीसी राहिले गोकर्ण क्षेत्रात मरीची नारद अत्रि ऋषी दक्षादी ब्रह्म ऋषी पर्येसी सनकादिक महातापसी उपनिषदार्थ उपासती अनेक सिद्ध साध्य जन मुनीश्वर अजिनता धारण दंडधारी संन्यासी निर्गुण ब्रह्मचारी तेथे वसती त्वगस्थी मात्र शरीरेशी अनुष्ठितीत महातापसी पूजा करीती भक्तीची चंद्रमौळीची पर्येस गंधर्वादी समस्त देव पितर सिद्ध अष्टवसव विद्याधर की पुरुष सर्व सेवेसी जाती निरंतर गुह्यक किन्न स्वर्गलोक शेषादी नाग तक्षक पिशाचे वेताळ सकळिका जाती पूजसी तया स्थाना नाना शृंगार करुणी अनेक भूषणे विराजमणी सुरेशशी विमानी वहनीयेती वळुंघोनिया स्तोत्रे गायन करीती देखा नमिती नृत्य करीती अनेका पूजे कारण येती सकळिका महाबळेश्वरा लिंगासी जे जे इच्छिते मनोकामना पावती त्वरित निर्धारे जना समान नाही गोकर्ण क्षेत्र या ब्रह्मांड लोकात
अगस्त्यादी संतकुमार प्रियव्रतादी राजकुमार अग्निदेव दानवादी एर वर लादले सर्वतया ठाई शिशु मारी भद्रकाळी पूजा करीती त्रिकाळी नागाते गरुड न गिळी महाबळे दर्शने रावणादी राक्षस कुळी कुंभकर्ण एर सकळी वर लादले ये स्थळी विभीषण पूजित असे ऐसे समस्त देवकुळ सिद्ध दानवादी सकळ गोकर्ण क्षेत्रा जाऊनी प्रबळ आराधित नानापरी लिंग स्थापिती आपले नामी असे ख्याती तया नामी वर लादले अनेक कामी चतुर्विध पुरुषार्थ ब्रह्मा विष्णू आपण देखा कार्तवीर्य विनायका आपले नामी लिंग देखा प्रतिष्ठा केली तये थाई धर्मक्षेत्र पाळादी दुर्गा देवी शक्ती रुंदी लिंग स्थापिले आपले नामी ज्या गोकर्ण क्षेत्रात गोकर्ण असे गहन लिंग तीर्थ असंख्य जाण पदोपदी असे निर्गुण ऐशे क्षेत्र अनुपम असे सांगो किती विस्तारून असंख्यात तीर्थे जाण पाषाण समस्त लिंग खुन समस्त उदके जानवी तीर्थ कृतयुगी महाबळेश्वर श्वेत त्रेतायुगी लोहित द्वापारी सुवर्ण पीत कलियुगी कृष्णवर्ण झाला सप्त पाताळ खोलविन उभे असे लिंग आपण कलियुगी मृदू होऊनी दिसे सूक्ष्म रूपानी पश्चिम समुद्र तीरासी गोकर्ण क्षेत्र विशेषी ब्रह्महत्यादी पातके नाशी कायाचरणे पर्यस ब्रह्महत्यादी महापापे पररादादी शटत पापे दुशील दुराचारी पापे जाती गोकर्ण दर्शन मात्रे पुनित होती समस्त काम्यार्थ साधती अंती होय तयांसी गती गोकर्ण लिंग दर्शने तयसानी पुण्य दिवशी जे जे अर्चिती भक्तीसी तेची जाना रुद्रवंशी रायासी म्हणे गौतम एखादे समय गोकर्णासी जाय भक्तीने मानुषी पूजा करिता सदाशिवाशी शिवपद निश्चय पावेजा आदित्य सोमबुधवारी अमावस्या पर्व भीतरी स्नान करून समुद्र तरे तीरी दाम दान धर्म करावा शिवपूजा व्रत हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य गौतम म्हणे रायासी व्यतिपातादी पर्वणीचे सर्व संक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशी पूजिता पुण्य अगण्य काय सांगो त्याचा महिमा निवाडा होय अखिल कर्मा ईश्वर भोळा अनंत महिमा पूजन मात्रे तुष्ट तसे असी पक्ष माघ मासी शिवरात्री चतुर्दशीशी बिल्वपत्र वाहिले असी दुर्लभासी त्रिभुवनात ऐसे अनुपन स्थान असता न जाती मूर्ख लोक कैकता शिवतीर्थ ऐसे दुर्लभता नेनती मूढ बधीर जाना उपोषणादी जागरण लिंग सन्निध गोकर्ण सर्ग ऐसी जावया सोपान पद्धती असे पर्यसा ऐसे या गोकर्ण स्थानासी ये जाती जन यात्रेची चतुर्विध पुरुषार्थासी लाधती लोक अवधारा स्नान करून समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भक्त्यर्थी पातका व्यतिरिक्त होय जाण ऐशा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा ऐकून अति प्रेमा पुस्त झाला त्यावेळी राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान निरूपेलेसी पूर्वी पावला कोण यापासी साक्ष झाली असेल विस्तारून ते आम्हासी सांगावे स्वामी करुणेसी म्हणून लागला चरणाशी अति भक्ती करून या म्हणे गौतम त्यावेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणो मग आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखील असे गेलो होतो आम्ही यात्रे देखील दृष्टांत विचित्र आले होते तिथे जनमात्र यात्रा रूपे करून या मध्यान्ह काळी आम्ही तेथे बैसलो होतो उच्चस्त छायेते दुरोनी देखिले चांडाळी ते वृद्ध अंध महारोगी शुष्कमुखी निराहारी कुष्ठ सर्वांग शरीरी कृमी पडले अघोरी पुय शोणित दुर्गंध कुक्षी रोगी गंडमाळा कफे दाटला असे गळा दंतहीन अतिविव्हाळा वस्त्र नाही परिधाना चंद्र सूर्य किरण पडताच प्राण जाय कंठगता शोच व्याधी असे बहुता सर्वांग शूळ महादुःखी विधवा आपण केशवपणी दिसे जसे मुख रमणी शनाशना पडे धरणी प्राणत्याग करू पाय ऐशी अवस्था चांडाळीसी आली रुच्छेसी देह टाकील धरणीसी ते जूपा हे प्राण आपला प्राण तेजता तयवेळी विमान उतरत काळी शिवदूत अति बळी त्रिशूळ खटवांग धरुणीय टंका उदय चंद्र भाळी दिव्य कांती चंद्रासारखी केवळी किरीटकुंडले मिरवेली चतुर्वर्गेने परी विमान सारखे सूर्यासारखे तेज अति विचित्र दिसे आले चांडाळा काजम अपूर्व वर्तले तयेवेळी आम्ही पुशिले शिवदूतांसी आली ते कवन्या कार्यासी दूत म्हणता आमासी न्यावय आलो चांडाळी ते ऐकून दूताचे वचन विस्मित झाले आमचे मन पुनरुपी केला असा त्याचे प्रश्न एक राया तू एक चित्ते ऐशा चांडाळ पापणीसी कैसी योग्य विमानाचे नेहुनी अश्वानासी सिंहासनी कैसे योग्य या जन्मात रब्य ऐसी पापे पाप संग्रहासी ऐशी पापीन वृत्त इसी केवीने आल कैलासा नाही इसी शिवज्ञान न करीचे हे तपस्था साधन तयाद सत्य कदा नेने इसी कैसे निहाल तुम्ही पशु मांस आहार इसी सदा करी जीव हिंसी ऐसिया दुष्ट कुष्ठ पापिनिसी कवी नेता स्वर्ग भुन अथवा कधी शिवपूज न करी पंचाक्षरी जप नाही केले शिवस्मरण इसी के कैसे निहाल तुम्ही शिवरात्री उपोषण नाही केले पुण्यदान यज्ञ यागादी साधन नाही केले इने कधी न कळी स्नान पर्व काळी तेने तीर्थ कवणे अथवा
व्रतादी सकळी केले नाही ने कधी या सर्वांगी पुये शोणित दुर्गंधी असे बहुत ऐशी चांडाळे दुरुत्त केसे मनी बैसवाला अर्चन जन्मांतरीची म्हणा कुष्ठ सर्वांगतेची खुणा कृमी निगती मुखांतून पूर्वाजीत काय केले ऐशे पापिनी दुराचरी केवी नेता कैलासपुरी योग्य न विचाराचारी तुम्ही केवी न्यालीसी गौतम म्हणे रायासी ऐसे पुशल दूतांसी त्यांनी सांगितलं आम्हासी अद्यांत तये चांडाळीचा म्हणे गौतम ऋषेश्वर चांडाळीचे पूर्वापार सांगेन तुम्हा सविस्तर ऐसे आश्चर्यपर्यसा पूर्वी हिचे जन्मस्थान ब्राह्मण कन्या असे जाण सौदामिनी नामी इसे पूर्ण सोमबिंबासारखे मुख अति सुंदर रूपैसी उपवर झाली पितृगृहासी न मिळत वरत येसी चिंता करीती माता पिता न मिळेवर तू सुंदर तिसी उन्मत्त झाली 10 वरुषी मिळून एका द्विजासी गुह्यंतके लग्न केले विवाह झाल्यावरी होता तया पतीचे घरी क्वचित काळ येणे परी होता नारी परीसी वर्तता ऐसे पुढे देख तिचे पती झाले दुःख पंचतत्व पावला तात्कालिक विधी लेख करून या एकूण तिचे माता पिता कन्या आपले घरा आणि तत्वता पतीचे दुःख दुःखिता अति सुंदर पूर्ववयासी मध्ये व्याप्त प्रति दिवशी चंचल होय मानसी परपुरुषा ते देखून या गुप्त रूपे क्वचित काळी जार कर्म करी ते बाळी प्रगट झाले तत्काळी गोप्य नोहे तपातक आपण विद्वाना असे नारी पूर्ववयासी अतिसुंदरी विषय प्रति असे भारी स्थिर नोहे तिचे मन ऐसे तिच्या पातकाशी विदित झाले सर्वांशी वाळीत केले ती ऐसी माता पिता बंधुवर्गी शंका होती पाहिली तिची निशंक झाली व्यभिचाराशी प्रकट रूपावरची रमू लागली नगरांत ती नगरी एक वाणी रूपे होता तिला वन्यगुणी त्यासी तिने पूर्ववयास देखुनी झाली त्याची कुलश्री त्या शूद्राची या घरी वर्त असते नारी ऐसे पापेंदुराचे कुलवैरीन 42 श्लोक श्रिय कामेन नश्यांती ब्राह्मणहीन सेवया राजानो ब्रह्मदंदेन यतयो भोग संग्रहात टीका स्त्रिया नसती काम वेगे ब्राह्मण नासती हीन सेवे राज्य जाये द्विज शोभे अति नासे विषय सेवने शूद्रा सवे अहर्निशी रमत होती अतिहर्षी पुत्र झाला तियेसी शूद्रगृही असता नित्य मांस आहारी तिसी मद्यपान उन्मत्तेसी होईनी तया शूद्र महिषी होती पापिनी दुराचारी वर्तता एके दिवशी उन्मत्त होऊनी परियेसी छेदिले वासरू आहार अशी मेष हो म्हणून पापिनीने छेदूने वत्स परियेशी पाक केला विनयेसी शिर ठेविले शंकी अशी दुसरे दिवशी भक्ष्य आपण भ्रमित मद्यपानी जागृत झाली असतमनी वासरू पाहावे जाऊनी धेनू दोहावया लागी वत्सस्थानी असे मेष भ्रमित झाली अतिक्लेश घरी पहा तसे शिरास स्पष्ट दिसे वासरू अनुतप्त होऊनी तये वेळी शिव शिव म्हणे चंद्रमूळ अज्ञानाने ऐशी पापे घडली म्हणून चिंती दुरात्मनी तया वत्स शिरशी निक्षेप केला भूमीसी पती कोपेल म्हणून परियसी अस्थि चर्म निक्षेपिले जाऊन सांगे शेजार लोक व्याघ्रे नच वत्स नेले एका भक्षिले म्हणून रडे देखा पती पुढे येणे परी ऐसी कितीक दिवसांपरी नांदत होती शूद्रा घरी पंचतत्वी पावले ते नारी गेली नेली दुती यमपुरा घातली ती ऐसी नरकात भोगभोगी अति दुखे पुनरुपी जन्मा चांडळी जात उपजली नारी परियस उपजंताची झाली आंधळी विद्रूप वर्ण जैशी काजळी माता पिता क्वचित काळी प्रतिपाळी ती महामोहे उच्चिष्ट अन्न घाली ती तोंडा स्वजन ती याचे अखंडा बाळपणी ती ऐसी विघडा पोसिता ती येणे परी ऐसे असता वर्तमाने सर्वांग झाले कुष्ठवर्णी पंचतत्व पावली पिता जननी दरिद्री झाली निराश्रय सर्वांग कुष्ठवर्ण पीडित त्याची ते अतियेस स्वजन भ्रात भिक्षा मागुनी उदर भरित रक्षण करी शरीर आपुले येणे परी चांडाळी वर्तत असे बहुत काळी शुधेने पीडित सर्व काळी आपण अंधकुष्ठ देही न मिळे तिसी वस्त्र अन्न दुःखित दुःख करिता ती गहन ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अति कष्टे भिक्षा मागे जनांसी मार्गी पडून हरनिशी कधी न भरे उदर तिसी दुःखे विलापे अपार व्याधी असे शरीराशी शोणित पुय परियसी दुर्गंधी येता असे महादोषी सर्वांग कुष्ठे गळत असे ऐसे वर्तमास माघ मासी लोक निघाले यात्रेसी महास्थान गोकर्णासी कलत्रपुत्र सहित देख शिवरात्रीचे यात्रेसी येती लोक देशोदेशी चतुर्वर्ण आसपाशी हरुषे येती परियसा देशोदेशीचे राज्य देखा हस्ती रथासहित एका येती समस्त मांडलिका महाबळेश्वरा दर्शनाशी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र येती यात्रेसी विनोद समारंभ वाद्यनंद अमित लोकपर्यसा किती हसती गायन करीती धावती नृत्य करती येती शिवस्मरणे गर्जना करती यात्रा प्रसंगी जन देखा ऐसी महाजनां समवेत चांडळे गेली तेथे त्वरित सर्व भिक्षुक असती बहुत तयान सवे जात असे येणे परी गोकर्णाचे चांडाळे पातळी छायासी करावलंबे महाजनांसी भिक्षा मागे करुणा वचने लोकजाती मार्गात शयन करी आक्रदत वर ओढुनी मागत महाजन लोकांची पूर्वीची पापी आपण पीडित असे याची कारण भिक्षा घाला शुद्धा निवारण म्हणून मागे सकाळी का नेने कधीच वस्त्र प्रावरण धुळीत लोळे आपण शुद्धाक्रांत होत से मरण धर्म करा सकाळांसी म्हणे सर्वांगी रोगग्रस्त वस्त्रावी न बाघेशीत अक्ष नाही शुद्धाक्रांता धर्म करा सकाळी कहो
पूर्वी जन्मशतांतरी नाही केले पुण्य एरी याची करणे पीडित भारी धर्म काळा सकळी येणे परी मार्गात सांडळे असे याची तर ते दिवशी असे शिवरात्री व्रत कोणी न घाली भिक्षा तिसी एरी विव्हळे शुद्धाक्रांत जठराग्नी प्रदीप्तासे बद धर्म करायसे म्हणे पडली मार्गात ते दवा पूजेसी जाती सकळ जन त्यात आक्रोंदोन एक म्हणती हसोनी उपवास आजी अन्न कैची हाती होती बिल्व मंजरी घाली तो ती याच्या करी आग्रोनी पाहे एरी भक्षण वस्तू नवे म्हणे कापोनी टाकी ते अवसरी जाऊनी पडली लिंगावरी जाती असती अंधारी अलभ्य भुज घडली देखा कोणी न घाली ती भिक्षा तीशी उपास घडला ते दिवशी पूजा पावली त्या शिवाशी बिल्व मंजरी शिवमस्तकी तुके पुण्य घडले तिसी प्रत्यत्न न करिता पर्यसी तुष्टला ईश्वर हर्षी भवान वाकडे ते केले येणे परी चांडला अशी उपवास घडला नायासी तेथून उठले दुसरे दिवशी भिक्षा मागवाया कारणे पहिलेच कुष्ठरोगी असे अशक्त झाली उपवासे चक्षुहीन मार्ग न दिसे जात असे मंद मंद सूक्ष्म रश्मी करुणी तिसी दुःख होय असमहससी पूर्वाजित कर्म येसी म्हणती दूत गोत माते येसी चांडाळे कष्टेत आले वृक्षाचे समीप तेजू पाहेत प्राणत्वरित म्हणून आलं धावून पुण्य घडले असे आजी उपवास शिवतिथी काजी बिल्वपत्र ईश्वर पूजी घडले रात्री जागरण ते पुण्य करून हिचे पाप गेले शतजन्मीचे हे प्रीतीपात्र ईश्वराचे म्हणून पाठविले अम्मासी ऐशे म्हणते शिवदूत तियेवरी शिंपुनिया अमृत दिव्य देह पाहुनी त्वरित गेली का शिवलोका ऐसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तार रायसे म्हणे तू निगुण त्वरित जय गोकर्ण असे जाताची तुझे पापे इथं इह सौख्य परत्र उत्तम गती संशय न धरिका चित्ती म्हणून निरोपी रायासी परिसोनी गौतमाचे वचन राजा मनी दृढ संतोषण त्वरित पावला क्षेत्र गोकर्ण बाप वेगळा झाला तो ऐसे पुण्य पावन स्थान म्हणून राहिले श्रीपाद आपण सिद्ध म्हणे एक कथन नामधारका एक चित्ते म्हणून सरस्वती गंगाधरू सांगे गुरुचरित्र विस श्रोते करून निधान एक चित्ते परिसा इति श्री गुरुचरित्र रम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्यानी सिद्ध नामधारक समाध्या गोकर्ण महिमा वर्णन नाम सप्तमोध्याय श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ।